सात जण गंभीर जखमी होते, आयसीयू मध्ये होते. त्यांचा अजून कुठलाच फार तपास लागला नाही. ते बिचारे कंटाळून त्यांच्या गावी निघून गेले. तरी अजून पोलिसांनी काही त्याच्यावर म्हणजे कोणताच आरोपी अटक झाला नाही, काहीच नाही. यानंतरचं जे आंदोलन होईल तो खूप म्हणजे भयानक होईल आणि याला जिम्मेदार फक्त पोलीस प्रशासन राहील आणि सरकार राहील. म्हणजे मेंढपाळांना लवकरात लवकर शासनाने कारण ज्यांच्यावर हल्ले होतात त्यांना शस्त्र परवाना देण्यात यावा हेच मी सरकारला विनंती करते. नमस्कार, मी सकाराम सरक, महाराष्ट्र मेंढपाळ कृषी आंदोलन संस्थापक अध्यक्ष. आज या ठिकाणी वाळुंज पोलीस स्टेशन, संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुंज पोलीस स्टेशनला आज या ठिकाणी मेंढपाळांनी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. आंदोलनाची मागणी हीच होती की गेल्या 15 दिवसापूर्वी मेंढपाळ हल्ला होऊ नये. या ठिकाणी आरोपींना अद्याप अटक पोलिसांकडून झालेली नाहीये. जर पोलीस अटक करणार नसतील तर हे आंदोलन आज खूप तीव्र पद्धतीने केले जाणार आहे. भविष्यात 15 तारखेला हे आंदोलन पोलीस कमिशनर ऑफिस संभाजीनगर या ठिकाणी करणार आहोत आणि त्या ठिकाणी दखल नाही घेतली तर 31 मेला पुण्यश्लोक राजमाता डोळकर यांची जयंती या संभाजीनगर जिल्हा अधिकारी कार्यालयावरती मेंढपाळ साजरी केल्याशिवाय राहणार नाही. याची दखल तात्काळ या ठिकाणी प्रशासनाने घ्यावी आणि योग्य त्याच आरोपीने या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये अटक करावी. चुकीच्या आरोपीने किंवा निर्दोष लोकांना या ठिकाणी विनाकारण आरोपी बनून त्यांच्यावरती चुकीचे गुन्हे लादू नये ही आमची विनंती असेल. जिल्हा कलेक्टर साहेबांना तुम्ही निवेदन दिलं होतं 2 दिवसापूर्वी, त्याचा काय निकाल वगैरे काय? आता कलेक्टर साहेबांनी त्या ठिकाणी निवासी कलेक्टर साहेबांनी आमच्या समोरच सीपी साहेब, पोलीस कमिशनर आणि या ठिकाणचे वाळुंज पोलीस स्टेशनचे पीआय यांना फोन करून सांगितलेलं होतं की या गुन्ह्याचा तात्काळ तपास करा आणि जे काय असेल ते तात्काळ ठिकाणी न्याय या मेंढपाळांना द्या. संभाजीनगर जिल्हा अधिकारी कार्यालयावरती मेंढपाळ साजरी केल्याशिवाय राहणार नाही. जवळ 15 त्या घटनेला उठून होऊन गेलेला आहे तरी अद्यापही पोलिसांना आरोपी सापडलेले नाही. यासाठी तुम्ही आम्हाला काय करायला पाहिजे? नाही, तुम्ही काही नाही केलं पाहिजे. जे करायचं ते आम्हीच करणार आहे. आम्ही अतिशय पेट्रोलिंग वाढवली आहे, माणसं वाढवली आहे. रात्रीचा अशी कुठली गल्ली नाही ज्या ठिकाणी पोलीस जात नाही. आमच्या संपूर्ण हद्दीमध्ये आता 4 फोल्ड आम्ही पेट्रोलिंग वाढवली. पूर्वी 1 गाड्या होत्या, आता 3-3 गाड्या फिरत आहे. आरोपी पकडले गेले आणि ज्या प्रकारे सर्च ऑपरेशन चालू आहे, जे करणारे होते ते सगळे बाहेर पळालेले. त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही. सुरक्षा देणं पोलिसांची जबाबदारी आहे. आम्ही सक्षम आहोत. आम्ही 100% संरक्षण करणार आहोत. लवकरात लवकर फक्त ते आरोपी अटक करणे आणि एखादी अशी कडक शिक्षा द्या की दुसरा काही गुन्हा करताना त्याला फरकाप सुटला पाहिजे की नाही, आपण असं करायला नाही पाहिजे. काहीतरी त्याला अशी शिक्षा व्हायलाच पाहिजे. एक मिनिट सर, काका पुढे समोरून या तुम्ही. परवा सविस्तर चर्चा झाली होती. सुमारे 1 तास. एक मिनिट. आम्ही काय काय प्रयत्न हे गुन्हा उघडकीस आणण्यासाठी केलेले आहेत त्याची इत्थंभूत त्यांना माहिती दिली आहे. जे आपल्याला सस्पेक्टेड होते की या विशिष्ट समाजाच्या व्यक्तीने हा गुन्हा केला असला पाहिजे, त्यांच्या कशा प्रकारे आम्ही घरधडते घेतलेले आहे, अतिरिक्त पेट्रोलिंग आम्ही कशी नेमली आहे आणि त्यांच्या घरधडत्यांमध्ये काय काय मिळून येत आहे हे सर्व आम्ही सांगितलं होतं. त्यानंतर परवाच्या दिवशी दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असाच समांतर गुन्हा घडला. त्या गुन्ह्यामध्ये अशाच प्रकारचे भाजीपाला या खाण्यापिण्याच्या वस्तू याची देखील लूट झाली आणि त्याच्यामध्ये डॉगनी जे काही आम्हाला डायरेक्शन दाखवले, जे काही डॉग करून आपल्याला मिळालं
त्याच्यानुसार आपण छापेमारी केली, त्या लोकांच्या घरधडत्या घेतल्या आणि त्या गुन्ह्यामध्ये आपण 8 आरोपी अटक केलेले आहे. अतिशय समांतर मोडस ऑपरेंडी आहे, एक सारख्याच प्रकारचा गुन्हा आहे आणि जे अटक केलेले ते आजूबाजूच्या वस्तीवरचे लोक आहे आपल्या हद्दीतले. तेच आरोपी आपण या फिर्यादींना आणि या लोकांना पण दाखवणार आहे. त्यांच्याकडून जे आहे ते दागिने मिळून आलेले आहेत ते आम्ही काल फिर्यादीला आपल्या काही फोटोग्राफ पाठवले की हे आहेत का. बारामतीला पण पाठवले तुम्ही ते फोटो, कारण बारामतीच्या मेंढपाळावर असं सल्ला झालं होतं ना ब्लिचिंग पावडर. त्यांना पण हे दागिन्याचे फोटो पाठवले, पण माझा मेंढपाळ बघा तुम्ही किती इमानदार आहे. सोन्याचे दागिने ते म्हणे आमचे नाही आहेत. 7 जणांवरती पण हल्ला झालेला आहे. नाही, पण आता त्यात काय होतं की अजून बाकीचे जे आरोपी आम्ही पकडतोय, जे अजून वॉन्टेड आहे, त्यांच्या घरधडत्या होणार आहे. त्यानंतर आरोपी अटक केल्यानंतर इंट्रोगेशन मध्ये असं असतं की त्यांनी डिस्पोज काय केलंय, कुठं सोनाराला विकलाय का, त्यानंतर ही रिकव्हरी त्याच्यामध्ये होणार आहे, ती आपण दाखवणार आहे. ओळख परेड घेणार आहे, या आपल्या गुन्ह्यामध्ये आम्ही त्यांना आता उद्या ट्रान्सफर करून घेणार आहे. तर ही प्रक्रिया जी आहे तपासाची, ही चालणारी प्रक्रिया आहे, त्या आपण कुठेही थांबलेलो नाहीये. त्याच्यामुळे गुन्ह्याचा तपास चालूच आहे आणि प्रशासनाला गांभीर्य नाही असं कसं होईल, कोणी विचारत नाही असं थोडंच आहे. आमचे वरिष्ठ सारखे विचारणा करत असतात, सारखा फॉलोअप त्याच्यामध्ये घेत असतात. या गुन्ह्याच्या तपासाचं काय झालं, तपास कुठपर्यंत आला, आणि असं नाही की आपल्या एकट्याच्याच बाबतीमध्ये किंवा टार्गेट करून झालंय असा विषय नाही. तुमचा जे गुन्हा घडला त्यानंतर दुसऱ्या दिवशी शेख वस्तीवर दरोडा पडला, त्या बाबांनाही मारहाण झालेली आहे, त्याच्यामध्ये अशाच प्रकारचे आरोपी आहे. म्हणजे त्यानंतर ही तिसरी घटना आहे काल. आणि 2 महिन्यापूर्वी आणखी ही घटना झाली. हे कालचं जे ठिकाण आहे हे आंबेजोगाईच आहे. मेंढपाळाचं 4-5 घटना आहे. काय आहे मेंढपाळाचा जी गोष्ट आहे तुम्हाला सगळे झालेलं आहे. सॉफ्ट टार्गेट आहे. सॉफ्ट टार्गेट असं आहे की ते एकट्या ठिकाणी राहतात, इंटेरियरला मुक्काम करतात, बरोबर आहे, आणि सोबत महिला वगैरे असला तर कोणी प्रतिकार करत नाही. अशा गोष्टी असतात. तर काही व्हॅल्युएबल असेल, मौल्यवान, ते कुठे ठेवण्याची सोय नाही, ते सोबत घेऊनच फिरायला लागतात. अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे. परंतु याचा अर्थ असा नाही की मग ते तुम्ही करायचं नाही किंवा आम्ही काय करायचं असा विषय नाही. संरक्षण देणं पोलिसांची जबाबदारी आहे. आम्ही सतत प्रयत्न करत राहतो. या घटनेनंतर असं झालं की सीपी साहेबांनी आपल्याला अतिरिक्त फोर्स दिला, गाड्या दिल्या, आपल्या जास्तीच्या गाड्या. तरी आम्हाला आणखी नाही भेटलं, आणखी तोंडात केली पाहिजे. आपलं आंबेजोगाईला झालं 2 महिने, 2-3-2-2.5 महिने यावर्षी तेच लोक असतात. हा मी होतो ना, यावर्षी 3-4 दरोडे पडले साहेब. हे जे आरोपी अटक झाले यांच्याकडून तुम्ही बघा किती गुन्ह्यांची कबुली मागतात. जर आम्ही आरोपी करायला अडचण नाही त्यांना. नाही, आम्हाला इराची येऊन धमकी देईल आरोपी. यंदा पण 4-5 दरोडे पडत आहे. यंदा 4-5 तेव्हा ग्रामीणच्या हद्दीतले आहे, बिडकींच्या हद्दीतले आहे, आणि ते सुद्धा पोलीस आमच्या संपर्कात आहे. त्या बिडकीच्या केसमध्ये सुद्धा याच आरोपींना ते लोक ट्रान्सफर करून घेत आहेत. कारण तुम्ही ताईला फोन का लावला असं बोलून मला स्वतःला इथं बोलून अरे नाही, तसं काही तसं कोणी करत नाही. या घटनेचं गांभीर्य पोलीस खात्याला डेफिनेटली आहे. दरोड्याची घटना पोलिसांसाठी सगळ्यात गंभीर गुन्हा असतो. त्यामुळे पोलीस स्वतःहून त्याच्यामध्ये तपासामध्ये जे जे शक्य आहे ते सगळं करत असतात. असं काही होत नाही का कोणी आपला फॉलोअप घेत नाही म्हणजे दरोड्याचा तपास होणार नाही, असं अजिबात नाही. आमची पण एवढी घटनामध्ये जे आहे येसगाव असेल किंवा इथं जवळपासची खेडेगावं असतील, इथं नियमित दरोड्या किंवा खुनामारीच्या किंवा अशा हाणामारीच्या घटना घडत असतात. आणि जर पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेले आरोपी तेच असतात. मग यांना हद्दपार किंवा तडीपार करण्यासाठी पोलीस प्रशासन काही असं काही ऍक्शन मोड घेणार आहे? कसं आहे, जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही सतत बोलून घेत राहतो त्यांच्यावरची प्रतिबंधक कारवाई आहे का नाही. आणि आमचा प्रयत्न हा असतो की रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत हे जर जेलमध्ये राहिले तर समाज सुरक्षित राहतो. त्याच्यासाठी असं कधी होत नाही की एखादा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली नाही म्हणून तो फिरत आहे आणि पुन्हा गुन्हा करत आहे. हे वारंवार नव्याने काही त्याच्यामध्ये येत राहतात. परत असं आहे की बाहेरचे त्यांचे नातेवाईक येतात. आपल्याकडे जर 2 लोक राहत असले तर या विशिष्ट कालावधीमध्ये बाहेरचे नातेवाईक त्यांचे येतात, हे देखील गुन्हे करतात. आणि दिवसा जर तुम्ही गेले तर माणूसच भेटत नाही तुम्हाला. त्याच्यामुळे पकडणं हे प्रचंड मेहनतीचं काम आहे, पण हे सातत्याने चालूच राहतं. जर पोलिसांनी काम नाही केलं तर मग तर किती कठीण परिस्थिती. साहेब आमची एक एवढीच विनंती आहे, या भागात काय भौगोलिक परिस्थिती आहे, इथं फर्टाईल लँड आहे, गव्हाचं पीक जास्त आहे. विशिष्ट लोक मागायला येतात त्यावेळेला शेतकऱ्याकडे देण्यासारखं देतात. ऊस कोणी नेणार नाही, दुसरं कुठलं पीक नाही. आणि द्यायला शेतकऱ्यांना असं लागतं की
1-1.5 क्विंटल एका शेतातून घेऊन जातात. मग असं आहे की त्यामुळं सगळे परिसरातले त्यांचे नातेवाईक वगैरे हे जमा होतात या ठिकाणी. हे भौगोलिक परिस्थिती, या गोष्टीची जाणीव स्थानिक आमदार महोदयांना आहे. त्यांनी देखील या घटनेची संपूर्ण माहिती आमच्याकडून घेतलेली आहे. त्यांना देखील आम्ही समाधानकारक स्पष्टीकरण दिलेलं आहे की आमचा तपास कुठे चालू आहे, कसा चालू आहे. त्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं आहे की ग्रामीण SP आणि आयुक्तालय असं संयुक्तिकपणे आपल्याला काही कारवाई करता येईल का, जेणेकरून सगळे जे गुन्हेगार आहेत याचं कोम्बिंग होईल, फिस्टिंग होईल. यासाठी पुलिस को फिर कामयाबी क्यों नहीं मिलती जब इतनी जोरों से आपका कुंभ और भी मिल रही है भैया. कितने लोग जेल में है अलग अलग गुन्हों में. मी स्वतः इथे 1 वर्षापासून आहे. मी किती लोकांना जेलमध्ये टाकलेलं आहे, आम्ही किती गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. तुम्ही म्हणता किती लोक जेलमध्ये, मेन पॉवर दरोडा पडलेले लोक जे मेन पॉवरचे आरोपी आहेत ते किती जण आहेत? ते सांगा मला. गेल्या वर्षी आमच्या गावाच्या जळगावच्या आता आमच्याकडे सध्या आम्ही 7 लोकांना अटक केलेले आहे. 7 लोक आपण इथून धरून दिलेले आहेत त्या केसमध्ये, जे की एकदम सिमिलर पॅरामीटर आहे. त्यांना आम्ही उद्या आमच्या ह्या केसमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत. येस, ते आणि हे एक्झॅक्टली सेम आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे पुरावा आहे म्हणून आपण अटक केली आहे. आणि त्यांना आपण कोर्टात नेऊन कस्टडी पण घेणार आहे, ओळख परेड घेणार आहे, आपल्या फिर्यादींना दाखवणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही त्यांना निष्पन्न करतो. याच्यामध्ये तांत्रिक पद्धतीने तुम्ही आज आंदोलन करणार म्हणून काही ते असं नाही. आंदोलन करणं हे कधी असं होतं, 1 मिनिट, 6 किलोमीटरवर या ठिकाणी दरोडा झाला. 6 किलोमीटरवरच्या घरी जातो. ढाकालचं ते 10 किलोमीटरचे काय सिंधी सिरप आंदोलन करणं मेन पॉवरचं पण हे नाही. कारण आज ते बघा तुमच्या शेळ्या मेंढ्या सगळं सोडून करतात, सोडून आधी तर उन्हात कारण त्यांच्यावर भीती ना. अहो त्यांच्या एवढं लेकरांचे कानं तोडले हो, एवढं सोन्यासाठी मी स्वतः कानं तोडले. आणि साहेब एवढ्या बाकीच्या ठिकाणी इतर ठिकाणापेक्षा वाळून या पोलीस स्टेशनला सगळ्यात जास्त गुन्हे झालेले. कुठंच नाही झालेले. आणि इथं एका गेल्या वर्षी आमच्या पाहुण्याला इतकी बेदम मारलं येतगावची गेला. त्याचा तपासच चालू आहे, अजून सुद्धा तपासच चालू आहे. विश्वासच नाही राहिला लोकांना. असाच आहे बुवा, यांना अटक होईल का, यांना काही कारवाई नाही. पोलीस स्टेशनला यायची त्यांची मानसिकता नाही राहिली त्या लोकांची. आज त्यांचा एक काय दबाव नाही का, ते घाबरत नाही का पोलिसला, घाबरत नाही का पोलिसला? पोलीस घाबरवण्यासाठी नसतात, पोलिसांना अटक करण्यासाठी त्यांचा असतात. वजन तुमचा वजन कसं आहे, 7 लोक 7 लेडीज आयसीयू मध्ये बिचारे कंटाळून बारामतीला गेले. काय झालं, आरोपी सापडले का नाही? आरोपी सापडले का झाले 25-30 भारतचे कडे बायांच्या नाता गाड्यातले फटका मानी नाही तुला. 5 वडे सुद्धा तुले नाही त्यांनी. वडे चोरीचं नाही, पाय चिरले त्यांचे. मी मुरणी सुद्धा काढून पण त्या औरंगाबाद जिल्ह्यात एकच चोर अजून धरला नाही. एवढ्या एक बी धरलं नाही. एकच चोर आम्हाला 2 वर्षापासून चालू आहे. आणि ह्या एरियामध्ये मेंढपाळ राहण्याचं कारण एक आहे का, ज्वारी, कपाशी आणि गहू असे जे पिकं असतात त्या चाऱ्यासाठी ह्या एरियामध्ये जास्त मेंढपाळ राहतात. म्हणजे पाण्याची सोय राहते. काळजी करण्याचं काही कारण नाही. असं पॅनिक होण्याचा, घाबरून जाण्यासारखा काही विषय नाही. असं नाहीये. दुसऱ्या लोकांवरती पण झाले, शेतवस्तीवरती पण गुन्हे झाले. हे लोक पिढ्यानपिढ्या इथं राहत आहे, त्यांच्यावर देखील गुन्हे झाले आहेत. गुन्हे झाले साहेब, पण लोकांना असं मानसिकता झाली. तिथेच राहतात. असं आहे की गुन्हेगार पकडले गेले की हे बंद होऊन जातं. आता आपल्याला त्याच्यामध्ये चांगलं यश मिळालेलं आहे. येऊन दम देत आणि सांगायचे आनंद नाही आम्हाला. अशी परिस्थिती जिराची आले होते दिवस सुद्धा कोणी आरोपी अटक करीत नाही. येळाचे जे दम देतात त्याची कोणी तक्रार करत नाही. थोडा विश्वास पण ठेवावा लागेल. विश्वास ठेवावा लागेल. हे बघा, आम्ही आम्हाला दिवसात करा साहेब, हे द्या. आम्ही या भागामध्ये माझ्या मेन पॉवर मारहाण सोपी नाही हो. आपल्याला एवढीशी खरूच लागली तर आपल्याला किती त्रास होतो. या गोष्टीला 15 दिवस झाले, अजून अंगावर वळ बुजले ना साहेब. किती मारला असेल विचार करा तुम्ही. हा, आज विचार करा काय तरी. अजून वळ बुजले नाही. 15 दिवस झाले या गोष्टीला. तोपर्यंत तुम्हाला आरोपी नाही गावले. तुमच्या मेंढपाळ बांधवावर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वारंवार दरोडे पडतात, वारंवार हल्ले होतात.
म्हणजे कुठलीही मेंढपाळ येऊ त्याला म्हणजे 15 दिवसाला एक दरोडा तुम्हाला दिसणारच. म्हणजे आम्ही मागच्या वर्षी पण दरोडा पडला, आरोपी अटक होत नाही. आता 15 दिवशी खाली दरोडा पडला, आरोपी अटक होत नाही. आता 1 महिना 6 मार्चला एक एवढा भयानक दरोडा पडला होता. त्यातले बारामतीचे मेंढपाळ होते, त्यातल्या 7 महिला आयसीयू मध्ये होत्या. ते कंटाळून त्यांच्या गावी निघून गेले. तिथून फोन करतात बिडकीन पोलीस स्टेशनला की एक तरी आरोपी सापडला का. आतापर्यंत कुठलाच आरोपी सापडला नाही. म्हणजे जेव्हा ह्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मेंढपाळ हल्ले झाले आतापर्यंत एक आरोपी सापडला नाही. आज इथं आमचं रस्ता रोको आंदोलन करण्याचं कारणच आहे. आज 1 मे रोजी आम्ही इथं रस्ता रोको आंदोलन वाळूज पोलीस स्टेशन समोर केलेलं आहे. आम्ही पोलीस प्रमुख मागणी आमची हेच आहे की आरोपीला तात्काळ अटक करणे आणि त्यांना एवढी कठोर शिक्षा देणे की दुसरा आरोपी म्हणजे असं करण्याविषयी ते वारंवार विचार करण आणि मेंढपाळांना कोणी हात लावणार नाही. आणि जर त्याला जर चांगली शिक्षा झाली तर. पोलीसचा काय रोल याच्यामध्ये? आता पोलीस प्रशासनानं आम्हाला सांगितलंय की आमचा तपास चालू आहे. 7 जण म्हणजे त्यांना आरोपी सापडले आहे. आता आम्हाला तर आम्ही मोठी आश घेऊन आलेलो आहे. आता बघूया आता याच्यानंतर आम्हाला कुठला न्याय भेटतो. आमची पुढची मागणी जर हे आरोपी अटक नाही झाले, हे आंदोलन तर किरकोळ आहे. याच्यानंतरचं आंदोलन पोलीस प्रशासन आणि सरकार याला जबाबदार राहणार आहे. काय मागणी आहे आज आंदोलन केलं? नमस्कार, मी सकाराम सरक, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन. या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यभर मेंढपाळांच्या जे समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. आज संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूंज पोलीस हद्दीमध्ये गेल्या 15 दिवसापूर्वी रात्री 1 वाजता एका मेंढपाळाच्या वाड्यावरती दरोडा पडला होता आणि 1 महिन्यापूर्वी बिडकीन पोलीस हद्दीमध्ये बारामती जे आमचे मेंढपाळ त्यांच्या मेंढ्यावरती त्या ठिकाणी वाड्यावर दरोडा पडला होता. दोन्ही मेंढपाळांच्या दरोडा पडलेला एकही आरोपी अद्याप अटक झालेला नव्हता. म्हणून आम्ही 28 तारखेला या ठिकाणी स्थानिक प्रशासनाला या ठिकाणी नोटीस दिली. तर पोलीस कमिशनर आणि RDC साहेब यांना आम्ही नोटीस दिलं होतं की आम्ही 1 मेला आंदोलन करा. 1 मेला आंदोलन करायचा उद्देश हा होता की आजचं आंदोलन हे या राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर हा मेसेज गेला पाहिजे की बाबा मेंढपाळांचे नेमके काय हाल चालू आहे आणि काय अडचणी मेंढपाळांसमोर आहेत. जर एवढे जबरी दरोडे पडून जर आरोपी या ठिकाणी वेळेवर सापडत नसतील, मेंढपाळाला न्याय भेटत नसेल, तर त्यांच्या न्यायासाठी या ठिकाणी आम्ही आंदोलन भविष्यामध्ये तीव्र करणार. आज पोलीस प्रशासन आम्हाला सांगितले की 7 आरोपी या ठिकाणी त्यांनी अटक केलेले आहेत. तर या ठिकाणी खरोखर आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि समाजाच्या वतीने आभार पण मानतो. परंतु ते आरोपी तेच असले पाहिजे, चुकीचे आरोपी विनाकारण ह्या गुन्ह्यात वर्ग झालेले नसावेत, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर या ठिकाणी मेंढपाळाला न्याय भेटला नाही, 15 तारखेला कमिशन ऑफिसर समोर याच्यापेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी मेंढपाळ केल्याशिवाय राहणार आहेत. त्या ठिकाणी 15 तारखेला न्याय भेटला नाही तर 31 मेची पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ही कलेक्टर ऑफिस संभाजीनगर या ठिकाणी साजरी केल्याशिवाय मेंढपाळ राहणार नाहीत. आणि त्या ठिकाणी आमची याची पुढची मागणी असणार आहे की फक्त पोलिसांनी आरोपी अटक करणे, सजा करणे याने मेंढपाळाचं फारसं काही कल्याण होणार नाही. जर या ठिकाणी परमनंट सोल्युशन काढायचं असेल तर या ठिकाणी आमच्या राज्य सरकारनं आमच्या मेंढपाळांना शस्त्र परवाने दिले पाहिजे. प्रत्येकाच्या ताब्यात जर शस्त्र असेल तर पोलिसांचं, पोलीस प्रशासनाचं या ठिकाणी बराचसा ताण कमी होणार आहे. ज्यावेळेस रात्री 1 वाजता मेंढपाळ पोलीस स्टेशनला फोन करून सकाळी 6 वाजता पोलीस त्या ठिकाणी जातात, ठीक आहे, आम्ही मान्य करतो. तो मेंढपाळ त्यांना सापडण्याचं कुठे अडचणीत असेल किंवा यांचे काय प्रॉब्लेम असेल, यांच्याकडे गाड्या कमी असतील, यांचा फौज फाटा कमी असेल, परंतु त्याच्यावर परमनंट सोल्युशन जर काढायचं असेल तर या ठिकाणी शासनानं मेंढपाळाला शस्त्र परवाना जर दिला तर नक्कीच हे परमनंट सोल्युशन याच्यावरती निघाल्याशिवाय राहणार नाही.